आणि विजयोत्सव साजरा करतायत। शिवसेना भवनाच्या परिसरामध्ये काय चित्र आहे हे जाणून घेण्यासाठी जाऊया। आपले प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्या सोबत आहेत। अजय, सध्या काय चित्र आहे, कशा प्रकारचा उत्साह दिसतोय? अमोल, मागच्या 20 दिवसांपासून मी शिवसेना भवनाबाहेरून आढावा घेतोय। रोज नवे बॅनर जे आहेत ते एकत्र येण्याचे आजच्या मेळाव्याचे लागलेला पाहायला मिळतात। आज सुद्धा एक नवा बॅनर जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। त्याच्यावर बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, पण या बॅनरवरचे आशय रोज एवढे बोलके आहेत। आज पण आपण जर पाहिलं तर राखण्या महाराष्ट्र धर्म, मराठीसाठी केलेले कर्म, माय मराठीचा आवाज दिल्लीकरांना बसू दे, कलानगर आणि शिवतीर्थाहून जमलेल्या तमाम अशी डरकाळी एकत्र घुमू दे, असा आशयाचा बॅनर जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर आपण पाहिलं तर मागच्या अनेक दिवसांपासून या संपूर्ण परिसरात राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र असलेले बॅनर आणि त्याच्यासोबत बाळासाहेबांचा फोटो पाहायला मिळतोय। आणि त्याच्यानंतर आजचा हा बॅनर, आणि एकच बॅनर नाही, रोज नवे नवे बॅनर लागतात आहेत। आणि सगळ्यात विशेष बाब म्हणजे की कुठल्याही पक्षाचा झेंडा जो आहे तो या बॅनरवर पाहायला मिळत नाहीये। कुठल्याही पक्षाचं चिन्ह, पक्षाचं नाव या बॅनरवर मिळत नाहीये। आता जर हा बॅनर पाहिला तर मराठीचा विजयी मेळावा ठरलं, ठाकरे येत आहेत, तुम्हीही नक्की या, असे एकंदरीत आमंत्रण करणारे बॅनर। पण आपण जर पाहिलं तर कुठल्याही पक्षाचा झेंडा किंवा चिन्ह नाव या बॅनरवर नाहीये। मागचा बॅनरकडे आपण पुन्हा जाऊया। आपण जर पाहिलं तर आपण निश्चितपणे कल्पकता अत्यंत ओथंबून वाहताना दिसते आहे आणि हे सगळे बॅनर्स तुम्ही दाखवत आहात। अजय, पुन्हा येतो तुमच्या